आलेली आहे। बातमी ऐकून अशी तळपायाची आग मस्तकाला गेली, काय करू आणि काय नाही अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रातील तमाम मराठा सेवकांची झालेली आहे। प्रचंड राग आलेला आहे आणि प्रचंड आक्रोश आहे। सर्व मराठा सेवक आक्रमक झालेले आहेत आणि सरकारला इशारा देत आहेत की जरांगे पाटील यांच्या जीविताची काळजी घेणं हे सरकारची जबाबदारी आहे। असं कुणी ऐरे गेरे येऊन जरांगे पाटलावर हल्ला करण्याचा जर प्रयत्न करेल तर आम्ही शांत बसणार नाही। मग त्याच्या मागे कितीही मोठा मेंदू जरी असला तर तो मेंदू शोधून काढून तो ठेचून काढण्याची हिंमत मराठा सेवकांमध्ये निश्चितच आहे। पोलीस प्रशासनाने ताबडतोब कारवाई केलेली आहे, म्हणून पुढचा अनर्थ टळला आहे। लक्षात ठेवा, मराठा सेवकांचं जाळं या महाराष्ट्रात एवढं प्रचंड आहे, तुम्ही नुसता कट रचला तरी त्याचा सुगावा ताबडतोब लागला आहे। आणि गंगाधर भाऊ काळकुटे म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचे अत्यंत विश्वासू यांनी एफआयआर दाखल केली आहे। बीड, जालना पोलीस अतिशय हाय अलर्टवर आहेत आणि उद्या पत्रकार परिषद घेऊन मनोजदादा जरांगे पाटील हे स्वतः त्याविषयी खुलासा करणार आहेत। पण लक्षात ठेवा, मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला धक्का तर तुमच्या जीवाला धक्का, तुमचं मूळ पूर्ण उपटून टाकण्याची ताकद मराठा सेवक ठेवत आहेत। ही माहिती जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जरूर कळवा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या विरोधात काय कारवाई करायला पाहिजे। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।